अरबी समुद्राच्या मध्यभागी 1200 किलोमीटर लांबीचा ढग तयार झाला आहे आणि जो थेट आता महाराष्ट्राच्या दिशेने 150 किलोमीटर वेगाने पुढे सरकत आहे, ज्यामुळे हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे। वातावरणाचे संतुलन बिघडलं असून ढगफुटीचं संकट महाराष्ट्रावरती ओढवत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। अरबी समुद्रातून जी उष्णता खेचली जात आहे ती आता मॅग्नेट सारखं काम करत आहे। मुंबईकडून हे ढग आता महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांकडे झेपावले जात आहेत। ज्या भागांमध्ये ऊन होतं त्याच भागांमध्ये देखील अचानक परिस्थिती बदलली गेली आहे। इतके पॉवरफुल ढग हे समुद्राच्या पृष्ठभागाचे वाढलेल्या तापमानामुळे तयार झाले आहे। जमिनीवरील उष्णता आणि समुद्रातून येणारे बाष्पयुक्त वारे यांना आता ते धडकत असल्यामुळे याचं आता फायनल ब्लास्ट होत आहे आणि तोच पाऊस महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट देत आहे। त्यामुळे याचं वातावरणामध्ये जिथे ऊन होतं तिथे आता पाऊस बरसेल। वातावरणामधील झालेला हा बदल अचानक होत आहे, त्यामुळे मुंबईपासून मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यांपर्यंत ही परिस्थिती गंभीर होणार आहे। काही भागांमध्ये तर ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण होणार आहे, ज्यामुळे नदी नाले काही मिनिटांमध्ये तुडुंब भरून वाहतील। हे वादळ येत आहे आणि हा नुकताच इशारा नाहीये, तर 150 ते 250 किलोमीटर वेगाने वारे सोबत येतील। त्यामुळे विजेचे खांब पडू शकतात, तसेच झाडांच्या फांद्या पडू शकतात। त्यामुळे सतर्कता बाळगावी लागणार आहे। भौगोलिकदृष्ट्या विचार केला तर सह्याद्रीच्या रांगा आहेत आणि महाराष्ट्राकडे झेपावत असणाऱ्या ढगांना त्या अडून धरतात। त्यामुळे कोकण किनारपट्टीवरती पावसाचा पहिला मारा होतो, पण सध्याची परिस्थिती ही वेगळीच आहे। वाऱ्याचा वेग आणि दाब इतका जास्त आहे की हे ढग सह्याद्रीच्या रांगा ओलांडून थेट मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये पोहोचणार आहेत। ज्या जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये पावसाची चिन्हही नव्हती तिथं हे ढग आता धो-धो बरसतील। जागतिक हवामान क्षेत्रातील याच बदलामुळे आपल्या राज्याला आता एकाच वेळी 2 संकटाचा सामना करावा लागणार आहे। एका बाजूला प्रचंड असेल तर दुसऱ्या बाजूला अचानक येणारा ढगफुटीचा पाऊस आहे। मित्रांनो, अरबी समुद्राच्या पृष्ठभागावर गेल्या काही तासांमध्ये एक भयानक थर्मल इम्बॅलन्स झाला, म्हणजेच तापमानामध्ये प्रचंड तफावत निर्माण झाली आहे। समुद्राच्या पाण्याचं तापमान अचानक वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती बाष्पीभवन होत आहे आणि हे गरम बाष्प एका महाकाय ऊर्जा केंद्राप्रमाणे काम करत आहेत। समुद्राच्या गरम पट्ट्यातून हवा वेगाने वर खेचली जात आहे आणि याच प्रक्रियेमुळे समुद्राच्या मध्यभागी 1200 किलोमीटर लांबीचा काळा ढग तयार झाला आहे, जो एखाद्या महाकाय मॅग्नेट सारखा आसपासचे सर्व बाष्प स्वतःकडे खेचून घेत आहे। केवळ अरबी समुद्रातच नाही तर दुसरीकडे बंगालच्या उपसागरामध्ये देखील लो प्रेशर बेल्ट हा अधिक तीव्र झाला। त्यामुळे अरबी समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे सरळ महाराष्ट्राच्या दिशेने पंप केले जात आहेत। वाऱ्याची दिशा ही आता नैऋत्येकडून थेट महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांकडे सरकली आहे आणि या दोन्ही समुद्रातील प्रेशर घेऊन एकमेकांना ओढत असल्यामुळे ते महाराष्ट्राकडे जोरदार पाऊस घेऊन येत आहेत। त्यामुळे हे ढग ताशी 150 किमी वेगाने कोकण पट्ट्यातून थेट मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राकडे वेगाने धडकतील। सध्या अरबी समुद्राच्या मध्यभागी एक प्रचंड मोठा प्रेशर झोन तयार झाला। इथून सुरू झालेला हा वाऱ्याचा प्रवास अगदी केरळच्या किनारपट्टीवरून उत्तरेकडे सरकत आहे आणि हे वारे थेट कोकण किनारपट्टीला धडकत आहेत। हा पाऊस फक्त समुद्र किनाऱ्यावरती बरसणार आहे असं नाही, तर हे बाष्प वारे आता कोकणचा अडथळा ओलांडून हाय स्पीडने महाराष्ट्राच्या अंतर्गत जिल्ह्यांकडे म्हणजेच थेट महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांच्या दिशेने प्रवेश करतील। वातावरणातील या बदलाचा वेग हा प्रचंड आहे आणि अरबी समुद्राकडून येणारे हे वारे ताशी 130 ते 150 किलोमीटर वेगाने धाव घेतील। केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टीवरून येताना या वाऱ्याने स्वतःमध्ये प्रचंड बाष्प साठवून घेतलंय। जेव्हा हे वारे कोकणच्या सह्याद्रीच्या रांगांना धडकतील तेव्हा त्यांना पुढे जाण्यासाठी एक बोगदा मिळेल आणि त्यामुळेच पुढे जाण्यासाठी ते वेगाने सरकतील। महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांवर स्थिरावले जातील आणि वाऱ्याची दिशा ही पूर्णपणे बदलली असून ती पश्चिमेकडून पूर्वेकडे वेगाने सरकेल, ज्यामुळे ज्या भागामध्ये पावसाची चिन्हही नव्हती त्या भागामध्ये देखील आता ढगफुटी सदृश पाऊस बरसणार आहे। नागरिकांनो, आपल्या जमिनीवरती गेल्या काही दिवसापासून प्रचंड उष्णता साठली आहे। जेव्हा समुद्राकडून आलेले बाष्पयुक्त ढग जमिनीवरच्या या गरम हवेच्या संपर्कात येतील तेव्हा ती उष्णता ढगांना एकदम ब्लास्ट करण्यास प्रवृत्त करते आणि यालाच ढगफुटी म्हटलं जातं। ढगफुटी म्हणजे साधा पावसाचा मारा नाही, तर ढगामध्ये साठलेले हजारो टन पाणी जमिनीवरच्या उष्णतेमुळे एकाच वेळी खाली कोसळू लागतात आणि त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये काही क्षणांमध्ये वाढ होते। जेव्हा हे बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राच्या जमिनीवरती येतात तेव्हा खालची गरम हवा त्यांना वरच्या दिशेने ढकलते। त्यामुळे ढगांची उंची ही तब्बल 10 ते 12 किलोमीटर पर्यंत वाढते आणि अशा स्थितीत हे ढग आपल्या सोबत हजारो टन पाणी घेऊन येत आहेत। हे वारे कोकण किनारपट्टीवरून सह्याद्रीचा घाट ओलांडून जसे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राकडे प्रवेश करतील तसाच पावसाचा
पावसाचा वेग वाढण्यास सुरुवात होणार आहे। सध्या वातावरणामध्ये हे जे काही घडत आहे ते एखाद्या महाकाय संकटासारखं आहे, कारण अरबी समुद्राच्या मध्यभागातून निघणारे हे वारे बाष्पयुक्त वारे आहेत आणि अगदी थेट ते आपल्या राज्याच्या किनारपट्टीच्या दिशेने वेगाने सरकू लागले आहेत। त्यामुळे नैसर्गिक चक्र आता पूर्णपणे बदलत आहे। हे वारे एकाच दिशेने येऊन किनारपट्टीला धडकणार आणि तिथूनच सह्याद्रीच्या डोंगर रांगांचा अडथळा निर्माण होणार आहे आणि या अडथळ्यामुळे पावसाचे हे ढग आता एका जागी कोंडले गेले असून तिथून हे ढग आता पश्चिमेकडून थेट राज्याच्या मध्यवर्ती भागाकडे वेगाने प्रवास करत आहेत। हे वारे साधे नसून अरबी समुद्रातील उष्णतेमुळे तयार झालेली एक महाकाय ऊर्जा घेऊन ते पुढे सरकत आहेत। त्याचा पहिला मोठा परिणाम हा आपल्या राज्याच्या पश्चिमेकडील पट्ट्यामध्ये पाहायला मिळणार आहे। ज्या पद्धतीने हा पाऊस पुढे सरकत आहे हे पाहून हवामान तज्ञही चक्रावून गेले आहेत। हे वारे सुरुवातीला राज्याच्या उत्तर भागाकडे आले होते आणि तिथून मग दक्षिणेकडील मध्यवर्ती पट्ट्याकडे विभागले जात आहेत। वाऱ्याची ही दिशा आता पूर्णपणे बदलली जात असून हे ढगाच्या राज्याच्या अंतर्गत भागामध्ये 7 जिल्ह्यांवर पूर्णपणे घोंगावणार आहेत। विशेष म्हणजे ज्या भागामध्ये ह्या ढगांचा प्रवेश होत आहे तिथली जमिनीची उष्णता आणि समुद्राकडून येणारा पाण्याचा साठा यांचा जेव्हा सामना होईल तेव्हा तिथे पावसाचं रौद्र रूप पाहायला मिळणार आहे। ज्याप्रमाणे या 7 जिल्ह्यांमधून हा पाऊस प्रवास करेल त्याप्रमाणे तेथे पावसाचा जोर वाढत जाईल। पुढच्या काही तासांमध्ये हे ढग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे सरकताना पूर्णपणे ढगफुटी सदृश्य स्थिती निर्माण करतील। त्यामुळे आता केवळ या 7 जिल्ह्याचीच नव्हे तर आजूबाजूच्या सर्व जिल्ह्यांमध्ये हवामानाचे बदल दिसतील, कारण भारताच्या हवामानामध्ये आता असा एक विचित्र बदल घडतो जो गेल्या अनेक वर्षांमध्ये पाहायला मिळाला नव्हता। आपण नेहमी म्हणतो की पावसाचा प्रवास हा केरळकडून सुरू होतो, पण यावर्षी हे चक्र पूर्णपणे विस्कळीत झाले। संपूर्ण भारताच्या नकाशावरती नजर टाकली तर उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे वातावरणामध्ये जी अस्थिरता निर्माण झाली आहे तिचा थेट फटका हा महाराष्ट्राला बसणार आहे। केरळच्या दिशेने असलेले ढग आणि उत्तर भारतातून येणारी दमट हवा हे दोन्ही महाराष्ट्राच्या 7 जिल्ह्यांवर जाऊन एकवटत आहेत। अरबी समुद्राकडून येणारा बाष्पाचा मोठा साठा जेव्हा वातावरणाशी मिळतो तेव्हा त्याचं रूपांतर एका महाकाय वादळामध्ये होतं आणि हे वारे आता उत्तर महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीच्या दरम्यान अडकले आहेत, ज्यामुळे पुढील काही तासांमध्ये महाराष्ट्रामधील वातावरण पूर्णपणे बदलेल। ज्या दिशांनी वारे यायला हवे होते त्याच उलट दिशांनी वारे आता महाराष्ट्राकडे सरकत आहेत। त्यामुळे हवामानाची उलटापालट होणार आहे। सध्या केरळच्या किनारपट्टीवरती पावसाच्या वाऱ्याचा वेग हा मंदावला आहे, पण त्याच वेळी उत्तर भारताच्या दिशेने एक वेगळीच हवामानाची सिस्टीम तयार झाली आहे। उत्तर भारतात सध्या उष्णतेचं प्रमाण वाढले आणि दक्षिण भारतात ढगांची गर्दी झाली आहे आणि या दोन्हीच्या मधोमध म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या दिशेने हवामानाचा मार्ग तयार झाला आहे। उत्तर भारतातील उष्ण हवेचे पट्टे आणि दक्षिणेकडून येणारी बाष्पयुक्त वारे हे एकमेकांना धडक देत आहेत। त्यामुळे पावसाचे हे वारे आता उत्तर दक्षिण भारताकडून एकाच वेळी महाराष्ट्राच्या सीमेकडे खेचले जात आहेत। अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेली तीव्र सिस्टीम आता पुण्याकडे येणाऱ्या वाऱ्याचा वेग वाढवत आहे। पुण्याच्या घाटमाथ्यावरती सध्या कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र होत आहे, ज्यामुळे पुढील काही तासात पुण्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा मारा होणार आहे। सांगली जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये वातावरणामध्ये प्रचंड अस्थिरता निर्माण झाली आहे। समुद्राकडून येणारे वारे आणि जमिनीची उष्णता यांच्यात निर्माण झालेल्या संघर्षामुळे जोरदार पावसाचा मारा होणार आहे। पावसाचा जोर वाढत राहणार आहे। तर उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर नाशिकच्या वातावरणामध्ये प्रेशर निर्माण झाले। अरबी समुद्रातील सिस्टीम आणि उत्तरेकडून येणारी नाशिकवरची हवा आता नाशिकमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस निर्माण करणार आहे। बीड जिल्ह्यामध्ये सध्या वातावरणामध्ये तीव्र बदल दिसून येत आहेत। बीडमध्ये आता वाऱ्याची दिशा बदलली असल्यामुळे पावसाचं रौद्ररूप पाहायला मिळेल। मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे। साताऱ्याच्या दुर्गम भागामध्ये ढग स्थिरावले आहेत। अरबी समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे थेट सह्याद्रीच्या रांगांना धडकत आहे, ज्यामुळे साताऱ्याच्या अनेक तालुक्यांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळण्याची दाट शक्यता आहे। कोल्हापूरच्या किनारपट्टी भागामध्ये वाऱ्याची दिशा बदलली जात असून थेट कोल्हापूरच्या दिशेने वारे ढकलले जात आहेत। कोल्हापुरात पावसाचा जोर इतका वाढेल की काही वेळातच नदी नाले तुडुंब भरतील। मराठवाड्याचा प्रवेशद्वार असणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील ढगांची गर्दी झाली आहे। समुद्रावरून आलेले बाष्पयुक्त ढग आता थेट या जिल्ह्यांवर धडकत आहेत। येथील हवामान पूर्णपणे बदललं असून पुढील काही तासांमध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे।